वेलकम स्टुडंट 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स याच्यामध्ये आपला 13 चॅप्टर आहे कॉन्गरन्स ऑफ ट्रायंगल. ओके, तर त्या कॉन्गरन्स ऑफ ट्रायंगल मधला प्रॅक्टिस ते 13.1 जो आहे तर त्याचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 12 चॅप्टर पर्यंतचे जे प्रॅक्टिस सेट आहेत ते सगळे व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत ऑलरेडी. तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, या आधीचे जे प्रॅक्टिस सेट आहेत ते सगळे प्रॅक्टिस सेट तुम्ही बघू शकता. ओके, सो प्रॅक्टिस सेट 13.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे. 13.1 क्वेश्चन नंबर 1. इन ईच पेअर ऑफ ट्रायंगल्स द इन फॉलोइंग फिगर्स. टोटल इथे या क्वेश्चन मध्ये 5 फिगर्स आहेत. पार्ट्स ऑफ बिअरिंग आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रंट. जसं की इथं हे मार्क दिलाय बघा, याचा अर्थ हे दोन कॉन्ग्रंट आहेत. इथले दोन अँगल एकमेकाला कॉन्ग्रंट आहेत. स्टेट द टेस्ट अँड करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस बाय विच ट्रायंगल्स इन ईच पेअर आर कॉन्ग्रंट. ओके, टेस्ट सांगायची आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स सांगायचं. ओके, तर हे करत असताना याच्यामध्ये एक्सप्लेनेशन साठी मी पहिल्या काही स्टेप लिहिणार आहे. तर ते तुम्हाला कळण्यासाठी आणि आन्सर मध्ये कुठला पार्ट लिहायचा आहे एक 2 or 3 लाईन्स मध्ये तेवढा मी नंतर सांगेन. ओके, पहिल्या एक्सप्लेनेशन साठी जेवढं दिन तेवढं ऐका तुम्ही पहिल्यांदा, आणि त्यानंतर जेवढा पार्ट तुम्हाला राईट डाऊन करायचा आहे आन्सर मध्ये तर तोही तुम्हाला मी सांगेन. आता फर्स्ट फिगर बघा, याच्यामध्ये दोन ट्रायंगल आहेत, एक्स झेड डब्ल्यू किंवा एक्स डब्ल्यू झेड. हा पहिला ट्रायंगल आहे इकडचा. जस्ट अ मिनिट, हा पहिला एक्स डब्ल्यू झेड हा पहिला ट्रायंगल आहे इकडचा, आणि इकडचा ट्रायंगल आहे वाय झेड डब्ल्यू हा दुसरा. सो फर्स्ट अँड सेकंड हे दोन ट्रायंगल आहेत. तर स्टार्टिंगला मी असं लिहितोय तर इन ट्रायंगल एक्स डब्ल्यू झेड अँड सेकंड ट्रायंगल वाय डब्ल्यू झेड त्याच्यामध्ये काय काय कॉन्ग्रंट आहे बघा. त्यांनी ऑलरेडी इक्वल मार्क दिला, म्हणजे एक्स डब्ल्यू इज इक्वल टू काय आहे वाय डब्ल्यू. इथे बघू शकता तुम्ही हे दोन इक्वल दिलेले आहेत. सो हे दोन अँगल इक्वल, हे दोन साईड इक्वल झाल्या. या साईड इक्वल झाल्यानंतर आता इथे अँगल बघा, इथला हा जो आहे हा अँगल आणि इकडचा अँगल. ओके, जस्ट अ मिनिट, वाय डब्ल्यू. आता अँगल घेऊया, इकडच्या डब्ल्यू ला हा इकडचा डब्ल्यू. तर मग 3 लेटर्स मध्ये त्याचं नाव कसं लिहिणार, अँगल एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू अँगल वाय डब्ल्यू झेड. हे दोन अँगल इथले काय आले, इक्वल आले, इकडचा आणि इकडचा. म्हणजे एक साइड एक अँगल. आता दोघांमध्ये हा जो डब्ल्यू झेड आहे ही साइड कॉमन आहे दोघांमध्ये. ओके, सो डब्ल्यू झेड इज कॉन्गरंट टू डब्ल्यू झेड. साइड डब्ल्यू झेड इज कॉन्गरंट टू डब्ल्यू झेड. तर ती काय आहे, कसली साइड आहे, कॉमन साइड. ओके, डब्ल्यू झेडला डब्ल्यू झेड कॉन्गरंट झाला. म्हणजे कुठल्या टेस्ट नुसार झालं बघा, पहिल्यांदा काय घेतली आपण, साइड घेतली, नंतर काय घेतला, अँगल घेतला, आणि परत काय घेतली, साइड. म्हणजे कुठल्या टेस्ट नुसार येणार, साइड अँगल साइड टेस्ट नुसार. तर आता फक्त ट्रायंगलचा सिक्वेन्स व्यवस्थित लिहिया. ट्रायंगल एक्स डब्ल्यू झेड. पहिल्या ट्रायंगलचं नेम आहे ते तुम्ही ऍज इट इज लिहा, कॉन्गरंट टू साइड अँगल साइड, ही टेस्ट आहे. आता एक्स बघा, कुठल्या अँगलला कुठला अँगल इक्वल आहे, डब्ल्यू ला कोण इक्वल आहे, डब्ल्यू. तर इथे मध्ये डब्ल्यू असेल तर इथं पण मध्ये कोण पाहिजे, डब्ल्यू. तसंच बघा, साइड एक्स डब्ल्यू ला कोण आहे, वाय डब्ल्यू. म्हणजे पहिले दोघे जर एक्स डब्ल्यू असतील तर इथं पहिले दोघे कोण पाहिजेत, वाय डब्ल्यू पाहिजेत, आणि शेवटी राहिलेला मग झेड. ओके, तर एक्स डब्ल्यू झेड आहे आणि इकडं कोण आहे, वाय डब्ल्यू झेड. ओके, तर हे कॉन्गरंट येणार वाय डब्ल्यू झेड. तर याप्रमाणे तुम्ही काय घेतलं पाहिजे, त्याचं नेमिंग घेतलं पाहिजे. तर हे 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार राईट डाऊन केलं आपण. आधी टेस्ट लिहूया, इथं ब्रॅकेटमध्ये टेस्ट लिहायची, साइड अँगल साइड टेस्ट, किंवा असं बाय साइड अँगल साइड टेस्ट अँड बाय 1 to 1 करस्पॉन्डन्स. ओके, बाय 1 to 1 करस्पॉन्डन्स. कसला 1 to 1 करस्पॉन्डन्स आहे, तर पहिला बघा, एक्स ला कोण येणार, एक्स ला येणार वाय. ओके, त्यानंतर डब्ल्यू ला कोण येणार, डब्ल्यू ला झेड. सेकंड बघा, सॉरी, डब्ल्यू ला डब्ल्यू, मध्ये डब्ल्यू आहे, इथं पण डब्ल्यू, आणि झेड ला झेड. ओके, तर हे आन्सर मध्ये आता कुठला पार्ट लिहायचा, तर कुठल्या टेस्टने कॉन्गरंट आहे आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स, तर हा लिहायचा. ओके, तर तुमच्या आन्सर मध्ये हा एवढा पार्ट आला पाहिजे. बाकी आधीचं जे दिलंय ते तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी दिलं. हा जो पार्ट आहे याच्यामध्ये कुठल्या टेस्ट नुसार
हे कॉन्गरंट आहे. ओके. आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स कोणता आहे? एवढा पार्ट तुम्ही आन्सरमध्ये लिहायचा आहे. बाकीचा पार्ट तुम्हाला फक्त एक्सप्लेन करण्यासाठी दिलेला आहे. नाव सेकंड. नाव इन सेकंड फिगर मध्ये बघा 2 ट्रायंगल कुठले आहेत? IJK हा एक पहिला ट्रायंगल आहे. IJK आणि इकडचा दुसरा ट्रायंगल IJL हा दुसरा ट्रायंगल. तर हे 2 ट्रायंगल आपण काय करायचे त्याच्यात कन्सिडर करायचे. तर स्टार्टिंगला असं लिहूया इन ट्रायंगल IJK अँड सेकंड ट्रायंगल IJL. ओके. हे 2 ट्रायंगल कन्सिडर करायचे. आता ह्या 2 ट्रायंगल मध्ये जर तुम्ही बघितलं तर 90 डिग्री कुठे आहे? जे आहे. जेच्या पाशी बघू शकता दोन्ही काय आहेत? 90 डिग्री आहेत. अँगल जे इज इक्वल टू अँगल जे 90 डिग्री. दोघांमध्ये पण हा इकडून 90 आहे, हा इकडून 90 आहे. ओके. जे जे 3 लेटर्स मध्ये तुम्ही KJI किंवा IJL असंही लिहू शकता. 90 डिग्री याचा अर्थ काय? हा फर्स्ट आणि सेकंड ट्रायंगल काय? राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण काय बघतो? हायपोटेनियस साईड टेस्ट. ओके. तर बघा पहिल्या ट्रायंगल मध्ये म्हणजे IJK मध्ये 90 डिग्रीच्या समोर असणार आहे ती काय असणार आहे? हायपोटेनियस. म्हणजे पहिल्यामध्ये हायपोटेनियस कोण झाले? IK. ओके. IK कॉन्गरंट टू हवं तर असेल शॉर्ट मध्ये हायपोटेनियस IK इज कॉन्गरंट टू हायपोटेनियस ओके IL इकडचं 90 डिग्रीच्या समोर IL. ही झाली हायपोटेनियस आणि दोघांमध्ये ही साईड कॉमन आहे. ओके. कुठली? तर ही IJ ही साईड दोघांमध्ये कॉमन आहे. तेही लिहा साईड IJ इज कॉन्गरंट टू साईड IJ कॉमन साईड. ओके. कॉमन साईड. मग आता हे जे 2 ट्रायंगल आहे पहिला ट्रायंगल आपण असा लिहूया ट्रायंगल IJK. आता इथे बघा जे 90 डिग्री आहे म्हणजे मध्ये जर जे असेल पहिल्या ट्रायंगल मध्ये तर दुसऱ्या ट्रायंगल मध्ये पण मध्ये कोण घ्यायचा? जे घ्यायचं. ओके. जेला जे 90 डिग्री. त्याच्यानंतर IK किंवा IJ पहिले 2 कोण आहेत बघा इथं इथलं ही साईड कुठली आहे? IJ ला कोण आहे? IJ कॉमन दोघांमध्ये. इथं पण IJ असेल तर इथं पण काय आहे? IJ. दुसरा ट्रायंगल काय मग? IJ राहिला कोण मग? L. ओके. तर हे सिक्वेन्स मॅच व्हायला पाहिजे म्हणजे इकडचा IJK आणि इकडचा IJL. तर याला म्हणायचं 1 to 1 करस्पॉन्डन्स प्रमाणे लिहायचं. तर आधी टेस्ट लिहूया बाय कुठली टेस्ट वापरली आपण इथे? बाय हायपोटेनियस साईड टेस्ट. या टेस्टनुसार आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स असं लिहा बाय 1 to 1 करस्पॉन्डन्स. तर 1 to 1 करस्पॉन्डन्स कसं लिहिणार? फर्स्टला फर्स्ट आय ला आय. ओके. परत जे ला जे. ओके. मध्ये असणारा जे ला जे आणि शेवटी के ला यल. ओके. के ला यल. याला 1-1 करस्पॉन्डन्स म्हणायचं. 1 to 1 करस्पॉन्डन्स. आन्सर मध्ये कुठला पार्ट लिहिणार तुम्ही? फक्त बाय विच टेस्ट दे आर कॉन्गरंट एवढाच. याच्या इथून अलीकडे एवढा. कुठल्या टेस्टने कॉन्गरंट आहेत? 1-1 करस्पॉन्डन्स आणि ही कॉन्गरंट असणारी स्टेप. हे 3 पॉईंट लिहायचे त्याच्यात. नाव थर्ड क्वेश्चन थर्ड फिगर. तर त्याच्यामध्ये बघा इथे ट्रायंगल आहे HEG हा एक ट्रायंगल आहे. ओके. आणि इकडचा घेऊया मग GFE हा दुसरा ट्रायंगल. तर हे 2 ट्रायंगल आपल्याला काय करायचे? कन्सिडर करायचे. तर ह्या 2 ट्रायंगल मध्ये बघूया याच्या आन्सर मध्ये इन ट्रायंगल EHG सॉरी जस्ट अ मिनिट EHG and second triangle GFE. ट्रायंगल GFE. तर या 2 ट्रायंगल मध्ये बघा आपल्याला काय करावं लागेल? तर याच्यामध्ये दिलेले इक्वल पार्ट्स कुठले आहेत? तर इथे बघा HE ला कॉन्गरंट कोण आहे? EH ला GF. ओके. तर हा पहिल्यांदा लिहूया साईड EH इज इक्वल टू किंवा कॉन्गरंट टू साईड दुसरी साईड कुठल्या इकडची? GF. तर हे दोन्ही कॉन्गरंट आहेत. परत त्याच्यानंतर दुसरा इथला दिलेला आहे आपल्याला हे 2 इक्वल आहेत म्हणून EF ला कॉन्गरंट कोण येणार आहे? इकडचा सॉरी
जी एच जी ला असं लिहूया, एच जी साइड एच जी ला कॉन्करंट कोण येणार आहे, साइड EF. ओके, एच जी ला EF किंवा FE तसंही चालेल. तर हे झालं. आता थर्ड साइड आपल्याला शोधायचं. थर्ड साइड म्हणजे काय, दोघांमध्ये कॉमन आहे. ओके, दोघांमध्ये कॉमन साइड कुठली आहे, EG. तर हे इथे लिहूया, साइड EG इज कॉन्करंट टू साइड EG. ही काय आहे, दोघांमध्ये कॉमन. मग आता दोन ट्रायंगल जे दिलेले आहेत आपल्याला, ट्रायंगल EHG इज कॉन्करंट टू ट्रायंगल GFE. कुठली टेस्ट, बाय तिन्ही पण साइड घेतल्या, साइड 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 टेस्ट. जस्ट मिनिट, साइड 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 टेस्ट नुसार हे काय झाले, कॉन्करंट झाले. तर आता सिक्वेन्स मॅच होते का बघा. पहिला कोण आहे, तर EH ला कॉन्करंट कोण आहे, GF. तर EH ला GF पहिले दोन आहेत. त्यानंतर HG ला EF. आता HG ला EF आहे, इथे FE आहे. EF FE चालू शकतं, इथे काही प्रॉब्लेम नाही. EF ला आपण EFE सुद्धा म्हणू शकतो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आता लास्ट बघा, फर्स्ट आणि थर्ड, इकडे कोण आहे, EG. तसं इकडे कोण आहे, GE. EG GE सेमच आहे, EG आणि GE दोन्हीचा अर्थ तोच. इथं सिक्वेन्स मॅच होतं. त्यामुळे तुम्ही काय करू शकता याच्यात, तर हा 1 to 1 करस्पॉन्डन्सला घेऊ शकता. त्यामुळे इथे बाय 1 to 1 करस्पॉन्डन्स, बाय 1 to 1 करस्पॉन्डन्स, 1 to 1 करस्पॉन्डन्स असेल. तर 1 to 1 करस्पॉन्डन्स मध्ये कोण येणार सांगा. पहिल्यांदा इथं पहिला E आहे, तर इकडे कोण आहे, G. म्हणजे E ला येणार G पहिला. दुसरा कोण आहे, H ला कोण येणार, F. H ला F. आणि शेवटचा G ला E. G ला E. ओके, याला म्हणायचं 1 by 1 कम्पॅरिझन करायचं. जर सिक्वेन्स तुम्ही व्यवस्थित लिहिला असेल तरच तुम्हाला हे येणार. E ला G, H ला F आणि G ला E. तर केवढा पार्ट लिहिणार तुम्ही आन्सर मध्ये, मेन आन्सर मध्ये हा एवढा. ओके, इथून सॉरी, कुठला कॉन्करंट आहे तेवढा हा एवढा, हे लिहिलं तरी चालेल. ओके, कोण कॉन्करंट आहे, कुठल्या टेस्टने, आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स. ओके, हे इथं आहे ना. फोर्थ फिगर मध्ये इथं दोन ट्रायंगल सेपरेट दिलेले आहेत, SME आणि इकडचा OPT हा दुसरा ट्रायंगल आहे. दोन्ही ट्रायंगल काय आहेत, सेपरेट आहेत. त्यामुळे इथे काय एवढा प्रॉब्लेम येणार नाही. इथून स्टार्ट करणार आपण. इन ट्रायंगल SMA हा पहिला ट्रायंगल, आणि दुसरा अँड सेकंड ट्रायंगल OPT. ओके, SMA हा पहिला आणि दुसरा OPT. तर ह्या दोन ट्रायंगल मध्ये बघा, तर S ला कॉन्करंट कोण आहे, जसं सिम्बॉल बघा सेम, S ला कोण आहे, O. सो फर्स्ट S इज कॉन्करंट टू O, अँगल S इज कॉन्करंट टू O. त्याच्यानंतर दोघांच्या मध्ये असणारी कॉमन साइड इथे SM ला कॉन्करंट कोण आहे, AP. ओके, सो SM साइड SM इज कॉन्करंट टू साइड OP. SM ला OP. ही झाली साइड. नाव नेक्स्ट थर्ड वन. इथे बघा, याच्यात काय होणार, इकडे M आहे, तर इकडे कोण येणार, P. तर M ला कॉन्करंट कोण आहे, P. सो अँगल M इज कॉन्करंट टू P. तर हे दोन ट्रायंगल एकमेकाला काय होणार आहे, ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल SCME इज कॉन्करंट टू, आता बघा S ला कोण आहे, O. त्यामुळे इथे पहिला S असेल तर इथं कोण पाहिजे, O. परत M ला कोण आहे, P. त्यामुळे इथे सेकंड M असेल तर कोण पाहिजे, P. आणि मग राहिलेलं T, जे आपण लिहिलेलं बरोबर आहे. ओके, SME इज कॉन्करंट टू, याच्यावरच आपला 1 to 1 करस्पॉन्डन्स ठरणार आहे. बाय, आता बघा कुठला कुठला घेतला आपण, अँगल, साइड आणि अँगल. सो बाय अँगल साइड अँगल टेस्ट, दोन अँगल आणि त्याच्यामधली साइड, ही टेस्ट वापरली आपण इथे. आता 1 to 1 करस्पॉन्डन्स, बाय 1 to 1 करस्पॉन्डन्स. तर 1 to 1 करस्पॉन्डन्स आपण कसा घेणार, तर इथे S ला कोण येणार, पहिला S आहे तसं इकडं O. M ला कोण येणार, सेकंड T. आणि A ला कोण येणार, T. ओके, A ला येणार T. S ला O, M ला P आणि A ला T. 1 to 1 करस्पॉन्डन्स, ते इथं लिहायचं आपण 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार. ही झाली अँगल साइड अँगल
टेस्टनुसार आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स. आन्सरमध्ये कुठला पार्ट लिहिणार तुम्ही? तर हा. कोण 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत ते बाय विच टेस्ट आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स एवढा पार्ट याच्यामध्ये लिहायचा. नाव इन फिफ्थ वन, तर याच्यामध्ये 2 ट्रायंगल आहेत. ओके, MNT हा एक पहिला आहे आणि दुसरा TNS हा दुसरा. सो दिस इज फर्स्ट अँड सेकंड ट्रायंगल. तर हे 2 ट्रायंगल कन्सिडर करूया. इन ट्रायंगल ओके, MNT and second triangle MNT and SNT. तर बघा याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट कॉन्ग्रुएंट आहेत दिलेले ऑलरेडी सिम्बॉल. टी ला टी आहे. ओके, सो अँगल टी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, जस्ट मिनिट, कॉन्ग्रुएंट टू अँगल टी. परत इकडे एन ला एन आहे, म्हणजे या साईडचा एन आणि या साईडचा एन सेपरेट आहेत ते. अँगल एन इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एन. आता 2 अँगल आहेत पण त्याच्या मधली साईड नाही आहे, लक्षात ठेवा कॉन्ग्रुएंट. ओके, ही दिलेली नाही आहे मधली, किंवा कॉमन साईड पण त्याला म्हणू शकता तुम्ही. तर ती वापरण्याऐवजी आपल्याला ही दिली आहे, तर याचा यूज करूया आपण. ही अदर साईड आहे. कुठली? इथे बघा, MT ला कॉन्ग्रुएंट कोण दिलाय? TS. तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? MT ला कॉन्ग्रुएंट TS म्हणजे सॉरी, इथे आपण हा सॉरी N इज कॉन्ग्रुएंट टू N, हा N कंप्लीट केला आणि मग साईड MT इज कॉन्ग्रुएंट टू साईड MT. सॉरी, MT इज कॉन्ग्रुएंट टू साईड TS, म्हणजे इकडचा MT आणि इकडचा TS. ओके, तर मग हे ट्रायंगल कुठल्या टेस्टने होणार बघा. देअरफॉर 2 ट्रायंगल्स, दॅट इज ट्रायंगल MNT इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल SNT. हे घेतल्यानंतर टेस्ट लिहूया आपण. अँगल मॅच होतात की नाही बघा. टी ला टी म्हणजे मधी लास्टला टी आहे तर इथं पण टी आहे. एन ला एन मधी एन आहे तर इथं पण एन आहे. मग राहिलेले एम आणि एस. सो कुठली टेस्ट? बाय अँगल साईड टेस्ट, किंवा तुम्ही काय लिहू शकता? साईड अँगल टेस्ट. किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही हा कॉमन साईड घेतली ही एन टी, तर मग त्यावेळी टेस्ट कुठली होईल? अँगल साईड अँगल, ही सुद्धा चालेल तिथे. ओके, मग आता 1 to 1 करस्पॉन्डन्स बघा कसा येणार. यम ला फर्स्ट वन यम आहे, यम ला कोण येणार? यस. सेकंड वन एन ला एन आणि शेवटी टी ला टी. करस्पॉन्डन्स. ओके, आधी लिहा बाय 1 to 1 करस्पॉन्डन्स ऍज हे 3. तर आन्सर मध्ये कुठला पार्ट सांगितला मी? मेन पार्ट. तर कुठल्या कोण 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत कुठल्या टेस्टने आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स. ओके, तर हे लिहा. तिथे जे टोटल 5 एक्झाम्पल होते, 5 डायग्राम होते, फिगर, ते आपण इथे कव्हर केलेले. इथं आपला प्रॅक्टिस सेट 13.1 आहे, तो कव्हर होतोय. ओके, नेक्स्ट मध्ये आपण 13.2 बघूया.